students, welcome to my channel. Today we are going to see the chapter figures of speech. म्हणजे भाषेचे अलंकार. अलंकार म्हणजे दागिने. ज्याप्रमाणे स्त्रीच्या सौंदर्यामध्ये अलंकार भर टाकतो. स्त्रीने अलंकार परिधान केल्यानंतर ज्याप्रमाणे तिच्या सौंदर्यात भर पडते त्याप्रमाणेच भाषेचे अलंकार वापरल्यानंतर ती भाषा ही खूप सुंदर होते. जसं कवी आणि लेखक त्यांच्या कवितेमध्ये त्यांच्या धड्यांमध्ये ह्या फिगर्स ऑफ स्पीचचा म्हणजे भाषेच्या अलंकाराचा वापर करतात आणि ती भाषा किंवा तो धडा खूप अर्थपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण भासतो. तर आज पाहणार आपण भाषेचे अलंकार. त्याची डेफिनेशन आहे अ फिगर ऑफ स्पीच is a meaningful structure which helps to decorate the language. आता या डेफिनेशन मधूनच आपल्याला कळतं की काय आहे, मिनिंगफुल स्ट्रक्चर आहे, अर्थपूर्ण रचना आहे जी आपल्याला कशात मदत करते, भाषेला सजवण्यासाठी तिचा आपण वापर करतो. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या अर्थपूर्ण रचनेला भाषेचे अलंकार असं म्हणतात. म्हणजे भाषेला सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी मी यापूर्वीच सांगितले की जसं लेखक आणि कवी आपला कविता किंवा धडा सुंदर करण्यासाठी त्याच्यामध्ये या रचनेचा वापर करतात, फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करतात आणि ते सुंदर बनवतात. तर आज आपण पाहणार आहोत काही प्रकार, सम काइंड्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. फर्स्ट आहे सिमिली, उपमा अलंकार. सेकंड आहे मेटाफर, रूपक अलंकार. थर्ड पर्सोनिफिकेशन, चेतनगुणोक्ती अलंकार. फोर्थ एंटीथेसिस, विरोधाभास अलंकार. एलिटरेशन, अनुप्रास अलंकार. आणि सिक्स्थ आहे रिपिटिशन, पुनरावृत्ती अलंकार. नाउ द फर्स्ट इज सिमिली, उपमा अलंकार. आता याचे डेफिनेशन बघा. अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट ऑब्जेक्ट्स. वेगवेगळ्या वस्तूंमध्ये कंपॅरिझन केलेलं आहे आणि दिस कंपॅरिझन इज शोन विथ ॲज सो लाईक. ह्या तीन शब्दांनी याचं कंपॅरिझन आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट पाहू लगेच. सेकंड आहे मेटाफर, रूपक अलंकार. टू डिफरंट ऑब्जेक्ट्स आर कंपेअर्ड बट कंपॅरिझन नॉट शोन विथ एनी वर्ड. तर हे कंपॅरिझन जे आहे, जी तुलना आहे ती दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये होते, इथे पण होते इथे पण होते, बट इट इज नॉट शोन विथ एनी वर्ड. बट थिंग्स दॅट द टू थिंग्स आर वन. पण असं वाटतं की त्या वस्तू दोन नसून ती एकच वस्तू आहे. तर हे मेटाफर आणि सिमिली मध्ये डिफरन्स आहे. बघा आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. लाईफ इज लाईक अ ड्रीम. लाईफ इज लाईक अ ड्रीम म्हणजे काय आहे, लाईफ हे कशासारखं, लाईफ आणि ड्रीम मध्ये कम्पेअर केलेलं आहे. लाईफ हे स्वप्नासारखं आहे आणि इकडे पण दिलंय पण लाईफ इज अ ड्रीम. पहा आता इथे कोणता वर्ड आला, इथे लाईक आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की कोणतं अलंकार आहे, उपमा म्हणजे सिमिली अलंकार आहे, सिमिली फिगर्स ऑफ स्पीच आहे. इथे दिले का लाईफ इज अ ड्रीम म्हणजे ह्या दोन वस्तू, आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, इथे पण लाईफ आणि ड्रीम कम्पेअर केलं आहे, इथेही लाईफ आणि ड्रीम कम्पेअर. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, इथे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बट कंपॅरिझन इज शोन विथ द वर्ड लाईक अँड हिअर like is not used, means these two things are one. It is shown in this figures of speech. Next sentence, Tanaji fought like a lion. In this sentence, Tanaji and the lion is compared, and in this sentence also Tanaji and lion is compared. Tanaji fought like a lion. तानाजी हा सिंहासारखा लढला. लाईकचा अर्थ काय होतो, सिंहासारखा लढला. तानाजी वॉज अ लॉयन इन द बॅटल. आणि इथे काय होतं, तानाजी हा युद्धामध्ये सिंह होता. म्हणजे काय, तानाजीला सिंह म्हटलंय आणि इकडे तानाजीला सिंहासारखं म्हटलंय. हे दोन फरक लक्षात घ्या सिमिली आणि मेटाफर मध्ये. इथे तानाजी सिंहासारखा लढला आणि इथे तानाजी हा युद्धामध्ये सिंहच होता. म्हणजे तानाजीला सिंह म्हटलंय आणि इथे सिंहासारखं म्हटलं. थर्ड एक्झाम्पल, द कॅमल इज लाईक द शीप ऑफ डेझर्ट. इथे पहा कॅमल अँड द शीप इज कम्पेअर्ड. कॅमलला काय म्हटलंय, वाळवंटातील जहाजासारखं म्हटलंय, जहाज नाही म्हटलंय.
उंटाला वाळवंटातील जहाजासारखं म्हटलंय. आणि हिअर द कॅमल इज द शीप ऑफ. हिअर इज लाईक इज नॉट युज्ड. द कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट. उंट हा वाळवंटातील जहाजच आहे, जहाजासारखा नाही. जहाजाचा आहे म्हटलं की मेटाफर, जहाजासारखा म्हटलं की सिम्बल. माय मदर इज लाईक गॉडेस. माझी आई, इथे मदर आणि कोणामध्ये कम्पेअर केले? गॉडेस. माझी आई कोणासारखी आहे? गॉडेस सारखी, म्हणजे देवीसारखी आहे. मदर इज कम्पेअर टू गॉडेस, म्हणजे माझी आई देवीसारखी आहे. हिअर माय मदर इज अ गॉडेस. इथे सुद्धा कंपॅरिझन झालं गॉडेस आणि मदर मध्ये. पण आईच माझी देवी आहे. इथे आई देवीसारखी आहे आणि इथे माझी आईच देवी आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन फिगर्स ऑफ स्पीच मधला डिफरन्स आपण ओळखू शकतो. नाव द थर्ड फिगर ऑफ स्पीच इज पर्सोनिफिकेशन. चेतन गुणोक्ती अलंकार. When human quality is given to any non-living things, it denotes personification. ज्या वेळेला एखादी ह्युमन क्वालिटी म्हणजे काय, मानवी गुण कशामध्ये दिसले जातात? नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये दिसले जातात. ते आपल्याला चेतन गुणोक्ती अलंकार सांगतात. जसं द ऍपल ट्री सेड. हिअर ऍपल ट्री इज गिव्हन. ऍपल ट्री इज अ नॉन लिव्हिंग थिंग and it doesn't act like human. So it is the apple tree said. The sentence is given the apple tree said. म्हणजे सफरचंदाचं झाड म्हणाले. आता इथे बोलण्याची, सांगण्याची, बोलण्याची क्रिया कोणाची आहे? ह्युमन बीइंगची आहे. म्हणजे मानव काय करतो? बोलतो, सांगतो. पण झाड आपल्याला सांगतं का, बोलतं का? नाही. मग इथे दिले आपल्याला द ऍपल ट्री सेड. मग या वाक्यातूनच आपल्या लक्षात येतं की हा फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? पर्सनिफिकेशन. ह्या प्रकारे आपण हे अलंकार ओळखू शकतो. सेकंड आहे स्टार्स डान्स इन द स्काय. स्टार्स डान्स इन द स्काय. स्टार्स स्काय मध्ये असतात माहिती आहे आपल्याला. पण त्या कशा करतात, काय करतायत? डान्स करतायत. डान्स करणारा गुण मानवामध्ये असतो. मानव हा डान्स करतो. स्टार जरी हालत असतील, लुकलुकत असतील तरी पण डान्स करत नाहीत. पण त्यांना उपमा कशाची दिली आहे? मानवी गुणाची दिली आहे. स्टार्स डान्स इन द स्काय. चांदण्या आकाशात नाचतात. मग नाचण्याची क्रिया मानव करतो. मानवी गुण हा इथे दिलेला आहे. म्हणून हे आहे पर्सनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच. थर्ड आहे द सिटी क्लाइम्स अ बेअर माउंटेन. क्लाइम्स मीन्स चढणे. चढणे ही क्रिया सुद्धा मानव करतो. पण इथे दिले द सिटी क्लाइम्स अ बेअर माउंटेन. शहर चढत आहे. कुठे? अ बेअर माउंटेन म्हणजे ओसाड पर्वतावर शहर चढत आहे. याचा अर्थ एक्झॅक्ट असं म्हणता येईल आपल्याला की ओसाड डोंगरावर शहर पसरत आहे. ओसाड डोंगराकडे शहर पसरत आहे, वाढत आहे. मग इथे द सिटी क्लाइम्स, मग या सिटी क्लाइम्स म्हणजे चढण्याची क्रिया करत आहे. आणि सिटी नॉन लिव्हिंग थिंग आहे. मग द सिटी क्लाइम्स अ बेअर माउंटेन. इथे ही सिटी ह्युमन बिंग सारखी ऍक्ट करते, करताना दाखवलेला आहे या वाक्यामध्ये. म्हणून हा कोणता अलंकार आहे? पर्सनिफिकेशन. अशा प्रकारे पर्सनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच आपण अशा प्रकारे ओळखू शकतो. नाव द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच अँटिथेसिस, विरोधाभास अलंकार. Opposite in this figure of speech, opposite words or opposite ideas are expressed in the same line. आता तुम्हाला हा क्वेश्चन फिगर ऑफ स्पीच ओळखण्यासाठी कुठे पोएम मध्ये दिला जातो. पोएम मध्ये एक लाईन दिली जाते आणि तुम्हाला ती कोणती फिगर ऑफ स्पीच आहे ते त्या लाईन मधून ओळखायचं असतं. आता या ज्या लाईन मध्ये एकाच वाक्यामध्ये जेव्हा दोन अपोजिट वर्ड्स किंवा अपोजिट आयडियाज म्हणजे विरोधी कल्पना किंवा विरोधी शब्द दिलेले असतील तर ती फिगर ऑफ स्पीच अँटिथेसिस आहे. हे आपल्याला सहज ओळखता येईल. जसं का एक्झाम्पल, वेन द फंड्स आर लो अँड द डेप्ट्स आर हाय. इथे दोन अपोजिट वर्ड्स दिले आहेत, पेअर्स. फंड्स, लो, डेप्ट्स, हाय. वेन द फंड्स आर लो म्हणजे निधी आणि इथे कर्ज, आणि इथे लो म्हणजे कमी आणि हाय म्हणजे अधिक. तर ज्या वेळेला फंड्स अधिक असतं, जेव्हा फंड्स कमी असतो आणि
कर्ज काय असतं, अधिक असतं. तर इथे फंड्स आणि डेब्ट्स आणि लो आणि हाय असे अपोजिट वर्ड दाखवलेले आहेत एकाच लाईन मध्ये, म्हणून ही फिगर ऑफ स्पीच अँटिथेसिस आहे. इन सेकंड एक्झाम्पल, द ओपन विंडो शट विथ अ बँग. हिअर ऑल्सो टू वर्ड्स आर गिवन, अपोजिट वर्ड गिवन, ओपन and shut. These are the opposite words. So this is also antithesis figure of speech. उघडलेली खिडकी धमाक्याने बंद झाली. मग इथे ओपन आणि शट हे अपोजिट वर्ड दिलेले आहेत आणि म्हणून ही विरोधाभास अलंकार म्हणजेच अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच आहे. थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. आय सॉ अ घोस्ट अँड अन एंजल. घोस्ट म्हणजे भूत आणि अन एंजल म्हणजे देवदूत. आता हे सुद्धा अपोजिट वर्ड्स आहेत. हे सुद्धा कोणती फिगर ऑफ स्पीच दाखवतात. मी कोणाकोणाला पाहिलं, भूतालाही पाहिलं आणि देवदूतालाही पाहिलं. तर या एकाच वाक्यात दोन अपोजिट वर्ड झालेले आहेत बघा. त्याच्यामध्ये आलेत, या वाक्यामध्ये पण आले आणि ह्या पण आले. म्हणून ह्या वाक्यांवर आपण सांगू शकतो की जेव्हा अपोजिट वर्ड्स किंवा अपोजिट आयडियाज एकाच वाक्यामध्ये एक्सप्रेस केल्या जातात त्यालाच आपण अँटिथेसिस फिगर ऑफ स्पीच आहे म्हणून सहजतेने ओळखू शकतो. अशा प्रकारे आपल्याला चारही फिगर ऑफ स्पीच ओळखता येतात. पुढे नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच ॲलिटरेशन, अनुप्रास अलंकार. When more than two words begin with same letters in a sentence. जेव्हा एकापेक्षा अधिक शब्द कशाने सुरुवात होतात, सेम लेटर्स. एकाच वाक्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द एकाच शब्दाने सुरुवात होत असेल, सेम लेटर्स असतील, तर आपल्या फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन. एक्झाम्पल, द ब्राईट बर्ड फ्ल्यू. हे एक वाक्य आहे. याच्यामध्ये ब्राईट बर्ड, हा ब्राईट बर्ड आणि बर्डचा फर्स्ट लेटर इज सेम. सो इट इज ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच. इन नेक्स्ट, he hit his head against the wall. Here in this sentence, H is repeated so many times. H, H, H. 4 times it is repeated. So it is alliteration. In third sentence, our teacher told a tale of tiger. In this sentence also, T is repeated so many times. T, told म्हणलं, T, tell आणि ते tiger. 4 times T is repeated. So this is the alliteration figure of speech. Now next, repetition, पुनरावृत्ती अलंकार. In this figure of speech, same words are repeated. Same word is repeated. याच्यामध्ये लेटर आणि याच्यामध्ये वर्ड सांगितलं आहे. इन द सेंटेन्स, एका वाक्यामध्ये शब्द, एकच शब्द दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेळा रिपीट झाला तर ती फिगर ऑफ स्पीच असेल रिपिटेशन. इन दिस फिगर ऑफ स्पीच सेम वर्ड इज रिपीटेड. याच्यामध्ये सारखाच म्हणजे एक शब्द अनेक वेळा रिपीट होतो. पहा एक्झाम्पल, बट नॉट धिस, नॉट धिस. हिअर नॉट इज गिवन 2 times and this is also given 2 times. म्हणजे नॉट हा शब्द 2 वेळेला आलेला आहे आणि धिस 2 वेळेला आलेला आहे, म्हणून ही फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. सेकंड, वर्क इज वर्कशिप. वर्क इज वर्कशिप. एकाच वाक्यामध्ये हे तीनही लेटर्स रिपीट झालेले आहेत. वर्क, वर्क, इज, वर्शिप, वर्शिप. हे शब्द हा प्रत्येक शब्द 2 वेळेला आलेला आहे, तर हा शब्द रिपीट झाल्यामुळे इथे आहे रिपिटेशन. आय मेट यू मेनी टाइम्स, मेनी मेनी टाइम्स. हिअर ऑल्सो मेनी इज रिपीटेड, मेनी, 2, 3. 3 वेळेला मेनी शब्द हा रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे हे फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. बघा या दोन मध्ये डिफरन्स, ॲलिटरेशन अनुप्रास अलंकार आणि रिपिटेशन पुनरावृत्ती अलंकार. आता यामध्ये सुद्धा आपण कम्पेअर करू शकतो की ॲलिटरेशन कसं ओळखायचं आहे की ज्या फिगर ऑफ स्पीच मध्ये लेटर्स रिपीटेड होतात, काय अक्षर रिपीट होतात, ती आहे ॲलिटरेशन. आणि ज्या फिगर ऑफ स्पीच मध्ये वर्ड रिपीट होतात, जेव्हा शब्द रिपीट होतात तेव्हा रिपिटेशन
फिगर ऑफ स्पीच आहे. अशा प्रकारे आपण आज पाहिलेल्या सगळ्या फिगर ऑफ स्पीच शिकलेलो आहोत. तर खूप सोप्या पद्धतीने आहे. जर तुम्ही त्याला एकदा जरी पाहिलात तरी तुम्हाला नक्की सगळं सहजतेने कळेल आणि तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाही. या फिगर ऑफ स्पीचवर 1 मार्क्ससाठी प्रश्न येतो जो पोएम मध्ये दिलेला असतो. 1 लाईन दिलेली असते आणि त्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच ओळखायचा असतो. बाकीचे फिगर ऑफ स्पीच पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहू. Now, these are some sentences which you have to solve. इथे 6 वाक्य दिलेली आहेत. ते तुम्हाला सोडवायचे आहेत, शोधायचे आहेत कोणते फिगर ऑफ स्पीच आहे ते आणि मला कमेंट्स करायचे आहे.